बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली आहे। प्रशांत कोरटकर आज तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे। सशर्त जामिनानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कोरटकर अद्यापही जेलमध्ये आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज मंजूर झालाय। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी सशर्त जामीन मंजूर केलाय। जामीन मंजूर झाला असला तरी कागदपत्रांची पूर्तता ही काल झालेली नव्हती। शासकीय सुट्टी होती आणि त्यामुळे आज कोरटकरला जामीन मिळून कोरटकर बाहेर पडण्याची शक्यता दाट आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काल महावीर जयंती होती, शासकीय सुट्टी होती, त्यामुळे परवा जरी कोरटकरला जामीन मंजूर झाला असला तरी कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं मुक्काम वाढलेला होता कारागृहातला। आज दुपारनंतर कोरटकर बाहेर पडू शकतो, काय अपडेट आहे? नक्कीच लागवी आपल्याला माहिती की इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती यांना देखील या ठिकाणी खरं तर वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचं आक्षेपार्ह जे वक्तव्य केलं आणि त्यांची बदनामी केल्याचं जे वक्तव्य केले आणि याचमुळं प्रशांत कोरटकर कुठेतरी एक अडचणीत आला होता आणि त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक देखील केली होती। 5 दिवसांची त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती आणि जवळपास आता 12 दिवस झाले तो न्यायालयीन कोठडीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पण या सगळ्या एकूणच प्रकरणामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी जे जिल्हा सत्र न्यायाधीश आहेत डी.व्ही. कश्यप यांनी खरं तर त्याला सशर्त जामीन आहे तो मंजूर केलेला आहे आणि हा जामीन मंजूर करताना काही अटी देखील घालण्यात आलेल्या आहेत आणि या अटी घातल्यानंतर खरं तर सायंकाळी 5च्या सुमारास त्याचा जामीन अर्ज आहे तो मंजूर झाला। मात्र जी त्याने कागदपत्रांची जी पूर्तता करायला पाहिजे ती पूर्तता वेळेत झाली नसल्यामुळं कुठेतरी त्याचा कळंबा कारागृहातील मुक्काम जो आहे तो 1 दिवसांनी वाढलेला आहे। काल महावीर जयंती होती त्यामुळं कुठल्याही प्रकारची कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळं आणि ती कागदपत्र खरं तर कळंबा कारागृह प्रशासनाला सादर होणं गरजेचं आहे, ती सादर वेळेत न झाल्यामुळं प्रशांत कोरटकरचा मुक्काम आपल्याला काल वाढलेला पाहायला मिळतोय। मात्र प्रशांत कोरटकरचे जे वकील आहेत ते आज साधारणतः सकाळी 11:30च्या आसपास किंवा 12पर्यंत ती सगळी कागदपत्रांची पूर्तता करतील असं सांगितलं गेलेलं आहे आणि ही कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर जो कोर्टाची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर घेऊन कळंबा कारागृह प्रशासनाकडे ती एका पेटीत आहे ती टाकली जाईल। त्यानंतर साधारणतः दर 3 तासांनी ती पेटी उघडली जाते। साधारणतः 12:30 वाजता जरी त्यांनी जरी टाकलं तरी 3:30 वाजता ज्यावेळेस पेटी उघडतील त्यानंतर साधारणतः पुढचे 2 ते 3 तासांना कळंबा कारागृह प्रशासन या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करतं। त्यांची जी कागदपत्र आहेत बनवायची, कारण सुटकेची कागदपत्र बनवावी लागतात, ती कागदपत्र बनवल्यानंतर त्यांना प्रशांत कोरटकरला खरं तर बाहेर सोडलं जाईल। मात्र प्रशांत कोरटकर आज बाहेर येण्याची शक्यता दाट आहे, कारण परवाच्या दिवशी जे आहे ते 50,000 रुपयाचा जो जातमुचलका आहे त्याचे पैसे जे आहेत आज कोरटकर बाहेर पडण्याची शक्यता दाट असल्या कारणानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत? कारण आपण जर पाहिलं तर अगदी न्यायालय परिसरात सुद्धा कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। शिवप्रेमी आक्रमक झालेले होते, कोल्हापूरवासी आक्रमक झालेले होते। त्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्तात कोरटकर बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? नक्कीच लागवी खरं तर प्रशांत कोरटकरला ज्या दिवशी अटक झाली त्या दिवशी त्याचा जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर खूप मोठा शिवप्रेमींनी यलगार जो आहे तो पुकारलेला होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी असेल यामुळेच कुठेतरी हे सगळे शिवप्रेमी असेल शिवभक्त असतील ते आक्रमक झाले होते। प्रशांत कोरटकरवरती कोल्हापुरी चप्पल देखील दाखवण्याचा प्रयत्न झाला होता, चिल्लर देखील फेकण्यात आलेली होती आणि जर एकूणच जर पाहिलं तर न्यायालयाच्या परिसरात देखील एका वकिलाने देखील हल्ल्याचा प्रयत्न केला होता। मात्र या सगळ्यातून कोल्हापूर पोलिसांनी त्याला सुखरूपपणे
बाहेर काढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यावेळेस देखील कोल्हापूर पोलिसांनी अगदी खूप मोठा न्यायालय परिसर असेल, जुना राजवाडा पोलीस स्टेशन परिसर असेल किंवा त्याला न्यायालयातून कोर्टात आणण्याचा जो मार्ग असेल, या सगळ्या परिसरामध्ये अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्याच्या दरम्यान जो प्रशांत कोरटकरचे जे वकील आहेत त्यांनी परवा दिवशी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे, ज्या दिवशी त्याचा जामीन अर्ज मंजूर झाला त्या दिवशी, की प्रशांत कोरटकरच्या जीवाला कोल्हापूरमध्ये सध्या धोका आहे, त्यामुळे आपण कोल्हापूर पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवावी आणि त्याला सुखरूप त्याच्या घरापर्यंत पोहोचवावं असं सांगितलं गेले। त्यामुळे तशी विनंती देखील कोर्टानं पोलिसांना केल्याचं देखील कळतंय। त्यामुळे ज्यावेळेस प्रशांत कोरटकर बाहेर पडेल त्यावेळेस कडेकोट बंदोबस्तामधूनच त्याला या ठिकाणी कळंबा जेलमधून त्याच्या निवासस्थानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे ती कोल्हापूर पोलीस करतील अशी एक शक्यता आहे, चर्चा आहे ती आता निर्माण झालेली आहे। कारण यापूर्वी शिवप्रेमींनी जो उद्रेक केलेला होता तसा उद्रेक जर झाला परत तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती शिवप्रेमींच्या रोषाला प्रशांत कोरटकरला सामोरं जावं लागेल आणि पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। म्हणूनच कुठेतरी आता मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कळंबा कारागृहातून त्याला बाहेर काढण्याचं नियोजन जे आहे ते पोलिसांनी केल्याचं आपल्याला समजतंय। लागवी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।